कारण की ज्यावेळेस अशा पद्धतीचा विजय संपादित होतो त्यावेळेस कोणा एकट्याला ते श्रेय देऊन चालणार नाही. तो श्रेय सर्वसामान्य सगळ्यांचाच आहे. अगदी बावनकुळे साहेबांनी जी सभा दिली त्याचा श्रेय म्हणू शकतो. देवेंद्रजींनी या ठिकाणी कोपरगावकरांना आश्वासित केलं की मी विजय सभा घ्यायला येईल, विश्वासनाम्यातले सगळे मुद्दे मी पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो, त्यांना देता येईल. 9.5 वर्षापासून नगराध्यक्षाचे उमेदवार जे त्या ठिकाणी फिरत होते त्यांनाही देता येईल. आमचे सगळे नगरसेवक त्यांनाही देता येईल. जे आमच्यासाठी थांबले, शब्दाला मान दिला, माघार घेतली, त्यांनाही तो श्रेय देता येईल. आमच्या महिला भगिनी विशेषतः कोल्हेताईंच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, त्यांनाही देता येईल. आदरणीय दादा देखील त्या ठिकाणी जुने त्यांचे सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रचाराची रणधुमाळी पकडली, त्यांनाही देता येईल. अगदी आमचे पराभूत झालेले उमेदवार जरी असले तरी त्यांच्यामुळं जे काय आम्हाला मताधिक्य त्या त्या प्रभागातून मिळालं हे श्रेय त्यांचं देखील आहे. आणि सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमची पार्लिमेंटरी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सर्वच उमेदवारांची निवड, नगराध्यक्ष सहित खालच्या सगळ्या उमेदवारांची निवड त्यांनी केली, त्यांना याचं श्रेय देते. आमच्या विश्वासनाम्यातील असलेल्या सगळ्या विकास कामांचं त्यालाही श्रेय देते. सर्वात महत्वाचं म्हणजे हे विरोधकांनाही श्रेय देता येईल की त्यांनी ज्या पद्धतीने ऐन वेळी चुकीच्या मार्गाने उमेदवारी केल्या आणि विकासावर जाणारी निवडणूक वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, अगदी खालच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय कोल्हे साहेब हयात नसताना त्यांच्यावर टीका करून केविलवाणी प्रयत्न केला मत मिळवण्याचा. किंबहुना त्या ठिकाणी ताईंवर एक महिला म्हणून एकेरी उल्लेख करणं किंवा वेगळ्या पद्धतीने भाष्य करणं, वेगवेगळे खोटे नाटे आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले. असे अनेक विजयाचे मानकरी या ठिकाणी असू शकतात. तुम्हाला देखील पत्रकारांनी वस्तुस्थिती आमचे जे विचार आहे, कॉर्नर सभा आहे, झंझावत आहे प्रचाराचा 40 दिवसाचा, तो जनतेपर्यंत पोहोचवला. त्याच्यामुळं ज्यावेळेस अशा पद्धतीचा निकाल लागतो त्याचं श्रेय कोणा एकट्याचं नसून ते सर्व समाज घटकाचं, सगळ्या स्तरातील लोकांचं, समाजातील प्रत्येक घटक, वेगवेगळे समाज बांधव आणि विशेषतः आमचे कार्यकर्ते जे शहरातले तर होते पण ग्रामीण भागातील देखील 11 वर्ष आपल्या पार्टीवर गुलाल न पडल्यामुळं ते अगदी पायाला भिंगरी लावून प्रत्येक मतदारापर्यंत ओळखीने कुठंतरी पोहोचत होते. या सगळ्यांनाच आमचे कर्मचारी असतील, कारखान्याचे असतील, आमच्या उद्योग समूहातील कामाचा वेळ संपल्यानंतर आपल्या ओळखीने मतदारांपर्यंत ते जात होते. असा श्रेय हे सगळ्यांनाच देतो. आणि आमच्या मित्र पक्षासहित सगळ्यात आमच्या उमेदवारांनी जो काही मेहनत 40 दिवसात घेतली त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी, माघार घेतलेल्या उमेदवारांनी, हे सगळं विजयाचं श्रेय हे त्यांना जातं. अगदी त्या वयोवृद्ध महिला जी गाडी थांबवून आमच्यावर मायाचा हात फिरून आशीर्वाद देत होत्या, किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य, मग त्याच्यात मिलिंद दादा असतील, अमित दादा असतील, इतरही सदस्य ज्यांनी त्या ठिकाणी, नितीन दादा असतील, सगळ्यांनीच प्रचार केला, त्यांनाही श्रेय आमच्या खर तर कुठली निवडणूक म्हटलं आपण श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो, जसे आमच्या माई रोज त्या ठिकाणी पूजा करायचं. म्हणून हे श्रेय निवडणूक लागली का सगळेच त्या ठिकाणी निवडणुकीला हातभार लावतात. थेंबे थेंबे तळे साचे ज्याला आपण म्हणतो. विरोधी शक्ती जरी खूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून डावपेच टाकत होते, परंतु हे सगळे भेदून आम्ही या ठिकाणी विजयाचा गुलाल घेतलेला आहे आणि कोपरगावचा ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे आणि एक नवीन विकासाचा पर्व या निमित्ताने चालू झालेला आहे. एवढंच आपल्याला आश्वासित करतो. 100 दिवसातील काही कामं आपल्या समोर ठेवली होती, त्यामध्ये ती सगळी कामं पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामुळे ही सगळी कामं आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. सर्वात महत्वाचं जे काय स्वच्छ पिण्याचं पाणी आहे
ते फिल्ट्रेशन प्लांटवर त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. या सगळ्या गोष्टी अँब्युलन्स घेणं असेल किंवा क्लासरूम डिजिटलायझेशन करणं असेल, हे आमच्या विश्वासनामात आमच्या वेळोवेळी दिलेल्या भाषणातील शब्द सगळे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आमचे सगळे उमेदवार आणि पडलेले उमेदवार हे सगळे त्यांच्या प्रभागातील काम करण्यासाठी त्या ठिकाणी बांधील राहू शकतो. या विजयाचा फायदा आपल्याला जिल्हा निश्चितपणाने ज्या पद्धतीने तालुक्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल, कुठेतरी हजारो कोटींच्या वल्गना करायची, परंतु प्रत्यक्ष विकास मात्र कुठं दिसत नाही. आणि या कारणास्तव बदलाचं वातावरण, परिवर्तनाचं भावना ही ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सगळीकडे आहे. आणि अशाच पद्धतीचा निकाल आज झेडपी आणि पंचायत समितीमध्ये देखील लागल अशी आम्हाला खात्री आहे. विकास कामाची जबाबदारी आता स्वतः नगराध्यक्ष, सर्व आमच्या टीमने सगळ्यांनी निश्चितच घेतलेली आहे. सुकाणू समिती वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नेमल्या जाणार आहेत आणि मतदारांचे जे काय त्या प्रभागातले प्रश्न आहेत ते सुकाणू समिती किंवा मतदार पोहोचवतील आणि तशी आमची सगळी टीम निश्चित काम करेल. आणि हा जो कोपरगावच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याबद्दल मी आम्ही सर्व मनापासून त्यांचे खूप आभार मानतो. हा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टीवर आपण सगळ्यांनी दिला. त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली. विशेषतः याच्यात महिलांचं मत हे निर्णायक मत होतं असंही जाणवत होतं. आणि खूप ठिकाणी ज्या सभा दिसायच्या त्या महिलांच्याच कॉर्नर मीटिंग वगैरे दिसायच्या. आणि अचानक काहीतरी त्यांना प्रलोभनं दाखवली जायची, याचं पॅकिंग त्याचं पॅकिंग, तर ते तसं न बघता महिलांनी निर्णायक मत दिलेला आहे, विकासाला मत दिलेलं आहे, विश्वासाला मत दिलेलं आहे. विश्वास नामा समजल्यानंतर त्याच्यात आपलं काम निश्चित होईल असं एक दाखवलं. याच्यात सगळ्यात महत्वाचं आम्हाला थोडंसं जाणवलं की 19 नगरसेवक निवडून आले, पण इतर जे नगरसेवक आहेत ते तेवढ्याच ताकदीचे आहेत. जरी आज ते पराभूत झालेले दिसत आहेत पण ते तितक्याच क्षमतेचे आहेत, ताकदीचे आहेत. ते कुठेही नाउमेद होणार नाही, कारण कॅप्टन आपला आहे, निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहेत ते आपले आहेत आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यावर पण आहे. आणि ह्या उमेदवार देताना सुद्धा काही चांगले उमेदवार अजूनही होते स्पर्धेत, ते सुद्धा आमच्या बरोबर सातत्याने राहिले पूर्ण इलेक्शन मध्ये. त्यांनी कुठेही इकडं तिकडं पळाले नाही कोणीच. म्हणजे आम्ही नगराध्यक्षाचा अचानक समोरून उमेदवार आला आणि काहीतरी आभाळ कोसळलं असं जे काही कल्पना चालल्या होत्या तसं काही हे झालं नाही. आणि सगळं टीम वर्क झालेलं आहे, अतिशय मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे. आणि या इलेक्शन कडे राज्याचं लक्ष होतं, मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं, जातीने लक्ष होतं. कारण समोरचा उमेदवार हा अनुभवाने असेल, वयाने असेल, आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापेक्षा थोडा पुढचा असं म्हणूया आपण. हा, आणि राज्याच्या पदावर असलेला, हा राज्याच्या पदावर एका पदवीवर असलेला. त्याच्यामुळं थोडस सगळ्यांना एक असं वाटायचं कोपरगावकरांना की ही आव्हानात्मक इलेक्शन आहे, परंतु सगळी एकजुटीने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. आणि जो आमचा कार्यकर्ता नाही मतदार आहे तोही त्याच्या परीने त्या ठिकाणी काम करत होता हे नंतर कळलं आम्हाला. तो त्याच्या परीने 10-20 माणसांना भेटून मतदान गोळा करण्याचं आणि एक जबाबदार युवक तरुण नगराध्यक्ष निवडण्याकडे जनतेचा कौल होता. प्रथमतः मी सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. जे भरभरून यश दिलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. काल काउंटिंग झाली. मी असं समजतो की सर्व प्रकारचं राजकारण संपलं आहे. मी शहराचा प्रथम नागरिक झालेलो आहे, त्यामुळे आजपासनं कोणतंही राजकारण न करता सगळ्या विरोधकांना आणि आमच्या सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन उद्यापासून आमचं कामकाज चालू राहणार आहे. कारण आम्हाला शहराचा विकास करायचा आहे. आमचे जे नगरसेवक निवडून आले, विरोधी पार्टीचे निवडून आले, त्यांनाही विश्वासात घेऊ, परंतु त्याचबरोबर जे आमचे पराभूत झाले त्या 11 नगरसेवकांना सुद्धा आम्ही नगरसेवकाचाच दर्जा देऊन त्यांना सुद्धा तेवढंच महत्व देणार आहोत. नगरसेवक समजूनच आम्ही त्यांना कामकाज त्याच्यावर करून घेणार आहोत. त्यांना सुद्धा तेवढाच मान सन्मान आजपासून आम्ही देणार आहोत. जलशुद्धीकरण आता विषय असा आहे की एकदा आम्ही चार्ज घेणार आहोत. चार्ज घेतल्यावर प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन त्या डिपार्टमेंटचं कामकाज समजून घेणार आहोत आणि अडचणी समजून घेणार. कारण 70% अडचणी आम्हाला माहिती आहे.
परंतु कालपर्यंत आम्हाला अधिकार नव्हता, आजपासून अधिकार प्राप्त झाला आहे. ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तर सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन जल शुद्धीकरण केंद्र असेल, पाण्याची टाकी असेल, स्वच्छताचा विषय असेल, जो कचरा डेपो असेल, आरोग्याचे कर्मचारी असतील, स्वच्छतेचे असतील, स्ट्रीट लाईट असेल, बांधकाम असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर शहरातल्या कामाचा आढावा घेणार आहे. चालू कामं, प्रलंबित कामं आणि भविष्याची कामं करायची आहे, त्याच्यावर पण आम्ही चर्चा करणार आहोत. आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तिथून पुढे आम्ही जे शहराला विश्वास दिलेला आहे, विश्वासनामा आणि 100 दिवसात 100 कामं ते पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि मी सगळ्यांसमोर विश्वास देतो पार्लमेंटरी आणि सगळ्यांसमोर ती कामे आम्ही 100% करणार आहोत. कामामध्ये पाणी, स्वच्छता, धूळ कमी करायची आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि ॲम्ब्युलन्सचा प्रश्न आहे. हे 5 कामे प्रायोरिटीने आम्हाला करायची.